देखील एकदा आढावा येथे घेणार आहोत। नेमकी मतदारसंघामध्ये चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या काउंटिंग टेबलवरती काउंटिंगच्या म्हणजे त्या केंद्रावरती नेमकी काय घडामोडी घडत आहेत ते सांगण्यासाठी सुनील बेलदार आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील बेलदारांशी आपण संपर्क करूया। सुनील सर, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आणि काय परिस्थिती मतदान मोजणी केंद्राच्या बाहेर? विचार सर, आता 16वी फेरीचं काउंटिंग या ठिकाणी सुरू आहे, परंतु या ठिकाणी प्रामुख्याने गोष्ट सांगायचं म्हटलं की एक क्रेनच्या माध्यमातून भाजपचा झेंडा हा फडकवला जात आहे आणि सोबतच डॉक्टर राहुल आहेर यांच्या शासरची मंडळी देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे। तो देखील व्हिडिओ आपण लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दाखवणार आहोत। पण प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर एक 100 फुटावरती भाजपचा झेंडा सध्या म्हणजे या ठिकाणी फडकवण्यात येत आहे। विशाल सर, नक्कीच सुनीलजी, अजून काय नवीन माहिती मिळू शकते? कितवी फेरी अजून संपलेली आहे, किती फेऱ्या बाकी आहेत, किती लीड मिळू शकते, आतापर्यंत किती मिळालेली आहे? विशाल सर, आता 16वी फेरीचं काउंटिंग या ठिकाणी सुरू आहे। जसं की आपण ऐकू देखील शकतो या 16वी फेरीचं काउंटिंग। खरं सांगायचं म्हटलं की या फेरीनंतर कदाचित राहुल आहेर 50,000ची लीड घेऊन संपूर्ण मतदारसंघामध्ये लीड घेऊ शकतात अशी एक एकंदरीत माहिती या ठिकाणी मिळते। नक्कीच सुनीलजी, माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही जो व्हिडिओ पाठवलेला आहे, जो डॉक्टर राहुल आहेर यांच्या सासूबाई व लाडक्या बहिणींशी तुम्ही ज्या संवाद साधलेला आहे, तो व्हिडिओ नक्कीच प्रबंधभूमीच्या प्रेक्षकांना बघायला आवडणार आहे। तो व्हिडिओ मी आता या ठिकाणी प्ले करतो। तुम्ही जोपर्यंत संवाद साधलेला आहे तो नक्कीच एक अभिमानास्पद कव्हरेज आज चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून आम्हाला बघायला मिळालं आणि तुमचं विशेष करून अभिनंदन करतो की शेवटपर्यंत सकाळी 7 वाजेपासून तर आतापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही कव्हरेज देत आहात। तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि प्रबंधभूमीला देखील जे प्रेम या प्रेक्षकांचं मिळालेलं आहे, 4.25 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत प्रबंधभूमी व्हिजिट केलेले आहे। बेलदार सर, नक्कीच विशाल सर, आपण जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं गेलं तर प्रत्येक मिनिटाचा अपडेट आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहोत। खऱ्या अर्थाने माझे सहकारी मित्र वैभव पवार देखील या ठिकाणी तेवढ्याच हिरिगिरीने माझ्यासोबत आहेत। खऱ्या अर्थाने ते आतमध्ये मतदान केंद्राच्या आतमध्ये बसून मला त्या ठिकाणची आकडेवारी देत आहेत आणि तीच आकडेवारी मी जनतेसमोर मांडण्यामध्ये खऱ्या अर्थाने समर्थ ठरतोय। विशेष म्हणजे यामध्ये माझ्या या कार्यामध्ये वैभव पवार यांचा देखील खारीचा वाटा आहे। सोबतच ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लाईव्ह करत आहात, त्या आपल्यासोबत दीपक पवार असतील, वैभव भांबर असतील, अर्चन दादा असेल, अशी संपूर्ण टीम देखील तेवढ्याच कष्टाने हे कष्ट घेऊन जनतेपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत। विशेष म्हणजे आपलं देखील मी अभिनंदन करतो की आपण देखील सकाळी 7 वाजेपासून तर आतापर्यंत कंटिन्यू या कार्यात आपण आहात आणि आपण जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने आजची विधानसभा ची आकडेवारी पोहोचवण्यात समर्थ करतो। यामध्ये संपूर्ण प्रबंधची टीम असेल, याचा सर्वात मोठा खालीचा वाटा आणि या सर्व टीमचं माझ्याकडून देखील मी अभिनंदन करतो। विशाल सर, नक्कीच सुनीलजी, खरंच महत्त्वपूर्ण कव्हरेज या ठिकाणी झालेला आहे आणि या महत्त्वपूर्ण कव्हरेजचे सर्व शिलेदार, प्रबंधभूमी, पूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने काही पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळाला पण नाही आणि एक प्रतिनिधी मध्ये जाऊन ते कव्हरेज देतो आहे। बाहेरून आपण ते संपूर्ण कव्हरेज प्रबंधभूमीपर्यंत पोहोचवत आहेत, प्रबंधभूमीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत। नक्कीच अभिमानाची गोष्ट सर्व टीमसाठी आहे। टीम वर्क मिळून हे संपूर्ण काम झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सांगावं असं वाटतं, ज्या काही प्रतिनिधींना मतदान मोजणी केंद्रावर जाण्यास मिळालं नाही त्यांनी ही लिंक आपल्या प्रबंधभूमीची बातमी मोठ्या पद्धतीने शेअर करून त्या ठिकाणी प्रबंधभूमीचा आवाज आणि खऱ्या अर्थाने हा निकाल सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। सर, नक्कीच विचार सर, एक गोष्ट प्रामुख्याने सांगावं लागेल की प्रबंधभूमीचा प्रत्येक पत्रकार सकाळी 7 वाजेपासून मतदान केंद्राच्या बाहेर आहे। ज्या पत्रकार बांधवांना आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही, परंतु या देखील पत्रकार बांधवांनी मतदान केंद्राच्या बाहेर उभे राहून प्रत्येक त्या ठिकाणचे अपडेट, त्या ठिकाणचं विश्लेषण, त्या ठिकाणची मतमोजणी अप टू डेट आतापर्यंत देण्याचं काम केलेलं आहे। विशेष म्हणजे आपले ज्येष्ठ पत्रकार हरीश मारू सर देखील प्रामुख्याने संपूर्ण मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरती त्या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून आहेत। आतापर्यंत देखील त्या ठिकाणची प्रत्येक मिनिटाची अपडेट त्या आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत आहेत।
खऱ्या अर्थाने प्रबंधमितला सगळ्यात कमी वयातला पत्रकार आणि सर्वात ज्येष्ठ असलेला पत्रकार या सर्वांचा सहभाग आज खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. आणि यामध्ये सर्व शिलेदारांचं प्रबंधच्या टीमचं माझ्याकडून आणि खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो. विशाल साहेब. नक्कीच सर, त्यामागचं कारण असं आहे की सकाळी 7 वाजेपासून ज्या आपल्या टीमने जे अपडेट दिलंय त्यामध्ये 3 मात्र देखील फरक असा दिसून येईल. मध्ये तांत्रिक अडचणीने आवाज थांबलेला होता. खऱ्या अर्थाने सांगावंसं वाटतं की विकी पाटील, अजब गजब, अजिंक्य चव्हाण, जी सावकार, त्याच पद्धतीने विराज जगताप, किसन पिंपळे यांनी देखील प्रबंधवीच्या समर्थनार्थ कमेंट केलेल्या आहेत. चांगला प्रतिसाद यांच्यातर्फे मिळत आहे. मी परत तुम्हाला जॉईन करतो सर. या ठिकाणी कळवणचे अपडेट आता समोर पुढे येत आहे. मी नक्कीच तुमच्याशी परत संपर्क साधतो आणि आपले आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या अपडेटची आम्हाला आतुरता राहील सर. नक्कीच आता आपण या ठिकाणी गणेश पवार यांच्याशी संपर्क करूया. या ठिकाणी त्यांच्या आलेल्या मेसेजनुसार 19 फेरीपर्यंत अजून देखील नितीन पवार हे आघाडीवरती आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मोठी आघाडी घेतलेलं बघवायस मिळत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जनतेचा उत्साह, त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिंगेला पोहोचलेला आहे. मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. गणेश पवार यांच्याशी संपर्क होणार आहे. त्याचबरोबर मी परत एकदा रिमाइंड करतो की बागलाणमधून दिलीप बोरसे हे विजयी झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर येवल्यामधून छगन भुजबळ हे विजयी झालेले आहेत. राहुल आहेर हे विजयाच्या दिशेने चाललेले आहेत. दादाजी भुसे मालेगाव बाह्यमधून विजयी झालेले आहेत. सुहास अण्णा कांदे यांनी त्यांचा विजय हा निश्चित केलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या तर महायुती सरकारला कौल मिळत आहे. भाजप 100